कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बंद कर, गप्प राहा। मगापासून ऐकून घेते म्हणून तू तुझ्या तोंडाचा पट्टा सैल सोडण्याची काही गरज नाहीये ना। पैशाची चटक लागले का म्हणे, कोण बोलतंय? हे बघ, मला तर मागचं काढायची अजिबात इच्छा नाहीये इरा, पण पैशाची चटक इथे कोणाला हे सगळ्यांना माहितीये। मला बोलायला लावू नकोस। पैशासाठी तू स्वतःच्या बहिणीला विकायला काढलं होतंस, तू मला पैशाचं सांगू नकोस। ताई, तू मला मारून गप्प करशील, पण तुला एवढा का पुळका येतो ग त्या नेबळट अधिपतीचा? नेबळट नाहीये ते, तुला मराठीत सांगितलेलं कळत नाही का इरा? तोंडाला येईल ते बोलू नकोस, मी पुन्हा सांगतेय। काय चुकीचं बोलले ग मी? नेबळटाचे अधिपती नाहीयेत ते नेबळट। बस झालं, मी नाही ऐकून घेणार आता अधिपतींबद्दल एकही उलटा सुलटा शब्द। आणि मला त्यांचा पुळका आलेला नाहीये, माझं प्रेम आहे त्यांच्यावर। मला बोलायचंय त्यांच्याशी, मला संसार करायचा आहे त्यांच्याशी। आमचं बाळ वाढतंय माझ्या पोटात, कळतंय का तुला? आणि हे बघ, अधिपती कसेही असले ना तरी माझा नवरा आहे तो, या घरचे जावई आहेत ते। त्यांच्याबद्दल या भाषेत बोलायचं नाही, त्यांच्याबद्दल असं बोललेलं मी सहन करणार नाही। ज्यातली अक्कल नाहीये त्याबद्दल बोलत जाऊ नकोस तू। हे बघ ना, ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो माझंच खरं। कशी बोलतेय बघ ही। आई बाबा, तुम्ही गप्प का बसलात? बोला ना काहीतरी। आपण एवढं केलं तिच्यासाठी आणि ती कसं बोलतीये? अगं ताई, तुला कळत कसं नाहीये? तुझ्यावर अन्याय झाला म्हणून आम्ही ऍक्शन घेतली, आणि तू काय केलंस ग? मला मारलंस, मला बोलतीयस एवढी? इरा इरा शांत हो बरं, तू शांत हो। बस बेटा, तू बस आधी, शांत हो, शांत हो। पास झाला तर उगाच रडून तमाशे करून काही होणार नाहीये। अक्षु बाळा, तू जरा शांत हो। बघा ना कशी बोलत सुटली आहे ते। हे बघ इरा, तू जरा गप्प राहा, मी बोलतोय ना अक्षुशी। अक्षु बाळा, तुझा मुद्दा बरोबर आहे, पण भुवनेश्वरी मॅडम जे वागल्या ना त्याचा मला व्यक्तिशः खूप त्रास झालाय। अगं, तू जे सहन करतेस ना ते मला सहन झालं नाही, तर माणूस कुठेतरी व्यक्त होणारच ना। हे बघ, मी तक्रार करून व्यक्त झालो असं समज हवं तर। बाबा, मी व्यक्त होण्याला काहीच म्हणत नाहीये, पण व्यक्त होण्याची पद्धत चुकली ना, वेळ चुकली बाबा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।